विविध जाती आणि पोटजातींना आरक्षणात योग्य ते प्रतिनिधित्व मिळावं यासाठी जातनिहाय जनगणनेकडे अवघ्या देशाचं लक्ष लागलेलं असताना महाराष्ट्रात आता अनुसूचित जातींना मिळणाऱ्या 13% आरक्षणाचं उपवर्गीकरण होणार आहे। त्यामुळे एससी प्रवर्गात असलेल्या 59 जातींना त्यांच्या लोकसंख्येच्या प्रमाणात आरक्षणाचा लाभ होणार आहे। त्यासाठीचे तब्बल 4 अहवाल सरकारकडे आतापर्यंत प्राप्त झालेत आणि या अहवालावर हरकती आणि सूचना सुद्धा सरकारने मागवल्या आहेत। पण त्यापैकी बार्टीने सादर केलेल्या अहवालातून एक महत्त्वपूर्ण बाब समोर आली आणि ती म्हणजे 1961च्या तुलनेत मातंग समाजाची लोकसंख्या जरी वाढली असली तरी लोकसंख्येची टक्केवारी एकूण एससी प्रवर्गाच्या तुलनेत घटलेली आहे। त्यामुळे न्यायमूर्ती बदर समिती किंवा बार्टीच्या अहवालाच्या आधारे उपवर्गीकरण करून आरक्षण दिलं गेलं तर मातंग समाजाला आरक्षणाचा लाभ कमी मिळण्याची शक्यता आहे। हाच मुद्दा आज आपण या व्हिडिओमधून सविस्तरपणे समजून घेणार आहोत। नमस्कार, मी विनोद तळेकर, एनडीटीव्ही मराठीच्या या डिजिटल प्लॅटफॉर्मवर आपलं स्वागत आहे। एकोणीसशे 50 साली घटनेद्वारे देशभरात पहिल्यांदा आरक्षणाची अंमलबजावणी करण्यात आली। त्यानुसार अनुसूचित जातींना शिक्षण आणि सरकारी नोकऱ्यांमध्ये 13% आरक्षण देण्यात आलं। या अनुसूचित जाती प्रवर्गाअंतर्गत आरक्षणासाठी 59 जाती पात्र ठरल्यात। प्रेसिडेन्शियल लिस्ट आपण ज्याला म्हणतो त्यानुसार 59 जाती यासाठी पात्र आहेत। पण गेल्या काही वर्षांमध्ये अनुसूचित जातींमधल्या काही विशिष्ट जातींनाच आरक्षणाचा लाभ अधिक झाला आणि त्यांची प्रगती इतर जातींच्या तुलनेत अधिक झाली आणि काही जाती मात्र इतरांपेक्षा अधिक मागासच राहिल्या। परिणामी अनुसूचित जातीमधल्या विविध जातींच्या सामाजिक, आर्थिक आणि शैक्षणिक प्रगतीमध्ये काहीशी तफावत निर्माण झाली। काहीशी म्हणण्यापेक्षा बरीचशी तफावत निर्माण झाली। त्यामुळे जातींच्या लोकसंख्येच्या आधारावर आरक्षणाचा लाभ मिळावा ही मागणी जोर धरू लागली। आपल्याला पुरेसं प्रतिनिधित्व मिळत नसल्याचं म्हणत गेल्या 30 वर्षांपासून मातंग समाज आरक्षणाचं उपवर्गीकरण करावं अशी मागणी सातत्यानं करतो। इतरही जात समूहांनी ती मागणी केली आहे। अखेर हा मुद्दा पोहोचला सर्वोच्च न्यायालयात आणि तिथं तत्कालीन सरन्यायाधीश धनंजय चंद्रचूड यांच्या अध्यक्षतेखालील 7 न्यायाधीशांच्या घटनापीठानं 2024 साली एक महत्त्वपूर्ण निकाल दिला। अनुसूचित जाती हा एकसंध वर्ग म्हणजे होमोजिनियस ग्रुप नसल्याचं निरीक्षण नोंदवत अनुसूचित जाती आणि अनुसूचित जमातींच्या म्हणजे एससी आणि एसटीच्या आरक्षणामध्ये उपवर्गीकरण करता येऊ शकतं असा निर्णय सुप्रीम कोर्टाने दिला आणि सरकारी नोकऱ्यांसाठी हे उपवर्गीकरण लागू असेल असंही आपल्या निर्णयात घटनापीठानं नमूद केलं आणि त्यानुसार विशेष म्हणजे त्यानुसार कर्नाटक, पंजाब, आंध्र प्रदेश आणि हरियाणा या 4 राज्यांमध्ये एससी आणि एसटी प्रवर्गाचं उपवर्गीकरण करून पात्र जातींच्या टक्केवारीच्या प्रमाणात त्यांना आरक्षणाचे लाभ द्यायला सुरुवात झाली। महाराष्ट्र सरकारनं सुद्धा त्या दृष्टीनं पावलं उचलायला सुरुवात केली। एससी आणि एसटी प्रवर्गातल्या जातींची लोकसंख्या तपासून उपवर्गीकरणाचा आराखडा तयार करण्यासाठी माजी न्यायमूर्ती अनंत बदर यांच्या अध्यक्षतेखाली एक समिती नेमण्यात आली। याशिवाय बार्टीलाही स्वतंत्रपणे याच मुद्द्यावर काम करून अहवाल सादर करायला सांगण्यात आलं। त्यानुसार बार्टीनं आतापर्यंत 2 अहवाल सादर केलेले आहेत। एक 2023ला त्यांचा जो लेटेस्ट अहवाल आहे तो त्यांनी सादर केलाय। सामाजिक न्याय विभागानं सुद्धा एक स्वतंत्र समिती नेमून एक स्वतंत्र अहवाल तयार केलाय। न्यायमूर्ती बदर यांनी आपला अहवाल नुकताच म्हणजे आता अर्थसंकल्पीय अधिवेशनात त्यांनी तो राज्य सरकारला सादर केलाय। त्या अहवालाच्या आधारे निर्णय घेण्यापूर्वी आलेल्या हरकती असतील किंवा सूचना असतील त्याचा विचार करण्यासाठी राज्य सरकारनं एक समिती नेमलेली आहे। या हरकतींवर सुनावणी घेण्यासाठी राज्य सरकारनं राज्याच्या मुख्य सचिवांच्या अध्यक्षतेखाली ही त्रिसदस्यीय समिती नेमली आहे। ही समिती 30 एप्रिलपर्यंत आलेल्या हरकतींचा या सुनावणीसाठी विचार करणार आहे। म्हणजे 17-18 तारखेपर्यंत या सुनावणीची अंतिम मुदत होती, पण आता ही वाढवण्यात आली आणि त्या आधारे आता ही समिती हरकतींचा विचार करेल, सुनावणी घेईल आणि त्या आधारे कृती आराखडा सरकारला सादर करेल। या सगळ्या घडामोडींदरम्यान बार्टीनं 2023 साली जो अहवाल सादर केला होता त्यातल्या काही बाबी समोर आल्या आणि त्यावरून संभ्रमाचं वातावरण तयार झालं। आजही काही वर्तमानपत्रामध्ये त्या संदर्भातल्या बातम्या आहेत।
अनुसूचित जातींच्या सगळ्या म्हणजे 59 जातींच्या लोकसंख्येचा तुलनात्मक अभ्यास बार्टीनं या 2023 साली सादर केलेल्या अहवालात केलेला होता. माजी समाज कल्याण आयुक्त मधुकर गायकवाड आणि बार्टीचे त्यावेळेचे महासंचालक सुनील बारे यांच्या मार्गदर्शनाखाली हा अहवाल तयार करण्यात आला होता आणि या अहवालामध्ये 1961 ते 2011 या दरम्यानच्या जनगणनांमधली अनुसूचित जातींची तुलनात्मक आकडेवारी आहे. म्हणजे सगळ्या जातींची तुलनात्मक आकडेवारी आहे. याच अहवालामध्ये महार आणि मातंग समाजाच्या जनगणनेत मोठी तफावत आढळली आहे. त्यामुळे मातंग समाजाला फटका बसण्याची भीती व्यक्त केली जाते. आता ही तफावत नेमकी काय ते आपण समजून घेऊ आणि त्यामुळे नेमका घोळ काय झालाय ते पाहूयात. 1961च्या जनगणनेमध्ये महार समाजाची लोकसंख्या होती 33% आणि मातंग समाजाची लोकसंख्या होती 30%, म्हणजे जवळपास सारखी होती. चर्मकार समाजाची लोकसंख्या होती 23%. 1961 साली जी महार समाजाची लोकसंख्या 56 लाख इतकी होती ती 2011 साली वाढून 80 लाखांवर पोहोचली आणि 1961 साली मातंग समाजाची लोकसंख्या होती 20 लाख, ती वाढून 2011 साली 24 लाखांवर पोहोचली. म्हणजे त्याच्यात वाढ झाली आहे. पण टक्केवारीत जर विचार करायचा झाला तर 2011च्या जनगणनेनुसार महार समाजाची संख्या ही 56 लाखांवरून 80 लाखांवर गेली आणि ती जर टक्केवारीत जर बघितलं तर 62% वाढली आणि मातंग समाजाची लोकसंख्या 20 वरून 24 लाख झाली, ती 19% झाली, जी 1961 साली किती होती 30% होती. चर्मकार समाजाची 12 लाखावरून 14 लाखांवर गेली आहे. एकूण जातींच्या तुलनेत हे 10% प्रमाण आहे आणि याचा अर्थ काय तर 1961च्या जनगणनेमध्ये मातंगांची जी लोकसंख्या 30% होती ती 2011 मध्ये लोकसंख्या वाढून पण टक्केवारीतलं जर प्रमाण बघितलं तर ते 19%वर आलं, म्हणजे कमी झालं. आणि महार समाजाची लोकसंख्या ही 33%वरून घसघशीत वाढून 62% झाली आहे. मातंग समाजाचा टक्का घटल्याचा अहवाल समोर आल्यानं स्वाभाविकच मातंग समाजामध्ये अस्वस्थता आहे. त्यामुळे आता मातंग समाजाला न्याय मिळवून देण्यासाठी 1961ची आकडेवारीच गृहीत धरावी अशी मागणी आता मातंग समाजातून होते. भाजपचे आमदार अमित गोरखे यांनी सुद्धा हीच मागणी केली आहे. विशेष म्हणजे मातंग समाजाच्या लोकसंख्येच्या या विसंगतीवर बार्टीच्या अहवालामध्ये आश्चर्य व्यक्त करण्यात आले. तर मातंग समाजाच्या नेत्यांनी व्यक्त केलेल्या भावना लक्षात घेऊन पुढचा निर्णय घेऊ असा सावध पवित्रा आता राज्य सरकारनं घेतलेला आहे. महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळेंनी तशा स्वरूपाची एक प्रतिक्रिया दिली आहे. एखाद्या ठराविक समाजाच्या लोकसंख्येचा विशेषतः मागास समाजाचा टक्का जर घटला ना तर त्या समाजाच्या प्रगतीमध्ये अडथळा निर्माण होण्याची शक्यता असते आणि त्याचे दूरगामी परिणाम हे सामाजिक परिस्थितीवर होत असतात. ते कसे होतात ते सुद्धा आपण पाहूयात. सर्वात महत्त्वाचा मुद्दा तो हा की एखाद्या समाजाच्या प्रतिनिधित्वात घट झाली तर त्या प्रवर्गातल्या एकूण जागांची संख्या कमी होते. त्यामुळे उच्च शिक्षण असेल किंवा सरकारी नोकरी असेल त्यातलं प्रतिनिधित्व पण त्या समाजाचं कमी होऊ शकतं, हा धोका असतो. म्हणजे पूर्वी मिळणारे फायदे आणि संधी या मर्यादित होऊ शकतात. परिणामी त्या समाजाची सामुदायिक शक्ती कमकुवत होऊ शकते. आता 1961च्या जनगणनेमध्ये 30% असलेलं मातंग समाजाच्या लोकसंख्येचं प्रमाण हे 2011 मध्ये 19%वर आलंय. आता याची विविध कारणं सांगितली जात आहेत. त्यापैकी एक कारण म्हणजे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी 1956 मध्ये धर्मांतर केल्यानं नवबौद्धांच्या संख्येत भरीव वाढ झाली आणि त्यामुळे इतर जातींची टक्केवारी तुलनेनं कमी झाली वगैरे वगैरे अशी कारणं दिली जात आहेत. पण त्यावर अर्थात या समितीच्या अहवालात तरी कोणतेही भाष्य नाही किंवा असेल तर आपणास ते अजून ठाऊक नाही, कारण हा अहवाल अजून सार्वजनिक झाला नाही. असो, पण महत्त्वाचा मुद्दा हा की मातंग समाजातल्या लोकसंख्येची टक्केवारी कशी घटली याचं उत्तर बार्टीकडे सुद्धा नाही आहे. SC आणि ST ही एक प्रभावी वोट बँक आहे. त्यामुळे मतांच्या गणिताचाही निर्णय घेताना विचार होणार हे नक्की. पण मातंग समाजाची लोकसंख्या घटली कशी काय आणि मातंग समाजाच्या कोट्याचं आता नेमकं काय होणार ही महत्त्वाची उत्तरं मात्र सरकारला पुन्हा नव्यानं शोधायला लागणार आहेत हे नक्की. धन्यवाद.